हा, करा सुरू मॅडम. ए, स- अं, माझा विषय आहे ध्यानाचे महत्व. तर ध्यान हे कसे करावे, ध्यान कधी करावे, हे याचं महत्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. काही लोकांना ध्यान कसे करायचे हे माहिती नाही, आणि काही लोकांना खूप छान प्रकारे माहिती आहे. तर ध्यान म्हणजे काय? तर ध्यान हे जे आहे ते ध्यान आपण एखाद्या गोष्टीवर, एखाद्या वस्तूवर, किंवा एखादा आपण स्वयंपाक करताना एखाद्या पदार्थावर जे कॉन्सन्ट्रेशन करतो, जे मन लावून करतो, हो, जे अगदी एकाग्र होऊन करतो, त्याला ध्यान आपण म्हणू शकतो. आणि ते ध्यानच असतं. हं आता आपण ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? तर एखादा फोटो असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याच्यावर आपण एक नजर ठेवून, कॉन्सन्ट्रेशन करून, जे आपण बघतो, आणि मग हळूहळू आपल्याला आजूबाजूचे काही दिसत नाही किंवा कळत नाही, आवाज येत नाही. आपण पूर्ण त्या बिंदूवर कॉन्सन्ट्रेशन करू शकतो, आणि त्याच्यातनं आपल्याला ते ध्यान घडतं. आणि ते ध्यान मग आपल्याला आपले विचार पण कमी करतो, आपले विचार येत नाहीत. हम्म ध्यानाला आपण श्वासावर, आपण रोज, म्हणजे रोज जर ध्यान केलं श्वासावर, तर ते खूप छान होतं. श्वास फक्त आपण घ्यायचा आणि श्वास सोडायचा, हे असं आनापानसती ध्यान आहे. आणि हे ध्यान जे आहे ते खूप खूप ज्ञान देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला शारीरिक क्षमता सगळे, त्याच्यानंतर उत्साह, तुमची एनर्जी, तुमचा ओरा वाढवणार आहे. ध्यान हे ध्यानाने आपला ओरा क्लीन होतो. त्याच्यानंतर ध्यानाने आपले चक्र सुद्धा क्लिन्झिंग होतात. आणि प्रत्येक म्हणजे आपण जर त्या ध्यानामध्ये हे 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 के प्रत्येक चक्रावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण जर ते ध्यान केलं, तर प्रत्येक चक्र हे अ, अम, चक्र उमलतं, म्हणजे ते क्रिएट होतं. हं अ- अ- अशा पद्धतीने आपले सगळे चक्र क्रिएट होतात, म्हणजेच आपली कुंडलिनी ही जागृत होते. ए, हळूहळू सगळी कुंडलिनी जागृत होते, किंवा एक 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 चक्र जागृत झाले तर तिथले जे हे रोग असतात, किंवा तिथली जी भीती असते, तिथलं जे काही इमोशनल अटॅचमेंट असते, त्याच्यानंतर आपले रिलेशनशिप असते, ती जे आहे ते अगदी व्यवस्थित रिलेशन्स होतात. इमोशनल जे आहे ते इमोशनल आपले निघून जातात. आपण इमोशन होत नाही. ध्यानाने ध्यान केल्याने आपला ओरा तो वाढतो. आपण आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह सगळे एनर्जी तयार होते. त्याच्यानंतर आपल्या भोवती, त्यामुळे पॉझिटिव्ह लोकच आपल्याला भेटतात, आणि त्यांच्याशीच आपला संपर्क पण होतो. हे पण एक महत्वच आहे. की आपण मग निगेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचत नाही, किंवा ती लोक पण आपल्यापर्यंत नाही पोहोचत. अ, असं ते हे ध्यानाचं महत्व आहे. त्यानंतर ध्यानामध्ये आपल्याला आपले विचार कमी करता येतात. पूर्ण आपल्याला ध्यानात आपण काय आहे, आपण कोण आहोत, आपला जगण्याचा उद्देश काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो, हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. पण त्यासाठी आपल्याला ध्यानाला वेळ द्यावा लागतो. ऍटलिस्ट आपण रोज 10-20 मिनिटं, अर्धा तास असं जर ध्यान केलं सकाळ संध्याकाळ, तर आपली बैठक पण वाढते. हळूहळू आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपल्या मनात मानसिक शांतता मिळते.
शांती पण मिळते, मानसिक शांतता मिळते, रागावर नियंत्रण येतं. त्याच्यानंतर आपण आपले विचार चांगले होतात, शुद्ध होतात, स्वच्छ होतात. आणि आपण ज्या वेळेस आपले विचार चांगले होतील, त्यावेळेस आपल्या शरीरावर पण त्याचा चांगला परिणाम होतो. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर तेज येतं. समोरचा माणूस आपल्याला विचारतो की का ग तू काय केलंय चेहऱ्यावर, किंवा हा, तू आज खूप छान दिसते, फ्रेश दिसते, असं पण हे करतात. तर मग त्यावेळेस आपल्याला सांगता येतं की नाही, मी असं असं ध्यान करते आणि त्या ध्यानामुळे हा ग्लो आलेला आहे, हे आम्ही सांगू शकतो. आणि आम्ही सांगतो ते. मग काहींना खूप फरक जाणवतो, काहींना विचारात, त्याच्यानंतर बोलण्यामध्ये, कॉन्फिडन्स मध्ये, ती आपोआप आपली आपोआप एकाग्रता म्हणा, आणि अजून आपोआप कॉन्फिडन्स येतो. जास्त आपण करतो. म्हणजे आपण कसं बोलावं, काय करावं, हे जे आहे ते त्याच्यावर आपलं नियंत्रण पण येतं, आणि आपण व्यवस्थित बोलू शकतो. नाही म्हणजे ऑटोमॅटिकली, काही म्हणजे माझा तरी अनुभव आहे, काही काही वेळेस मला बोलायचं असतं, पण मला ती ऊर्जा बोलूच देत नाही. ते शब्द बाहेर पडतच नाहीत. म्हणजे जे आपले काही वेगळं असं बोलायचं असेल ना, तर ते बोलू देत नाही. म्हणजे इतका तो ध्यानाचा इफेक्ट आहे. म्हणजे ध्यान हे किती चांगलं आहे, की ध्यानामुळे आपण खूप छान सुधारतो तर आहेच, पण ध्यानामुळे आपण समोरची व्यक्ती दुखवत नाही. हम्म. दुखवत नाही, त्याचे विचार पण जाणून घेतो, त्याला कसं काय सांगायचं, किंवा तो जर एखाद्या दुःखात असेल तर मग त्याचं कसं ऐकून घ्यायचं, काय करायचं त्याला, मग हे पण आपण व्यवस्थितपणे सांगू शकतो. एखादी सिच्युएशन आपण ध्यानाने खूप छान हँडल करू शकतो. की कुठं वाद होत असेल, हे होत असेल, तर ती ध्यानामुळे आपल्या ऊर्जेने ती ऑटोमॅटिकली तिथला त्यांचा जो निगेटिव्ह ऑरा असतो किंवा निगेटिव्ह एनर्जी असते, ती कमी होते. आणि तिथं शांतता येते. ए, तिथं समंजसपणा येतो, समजूतदारपणा येतो, आणि त्याच्यातनं काहीतरी छान मार्ग निघतो. असे हे चे महत्व आहे. ध्यानाचं आपल्या स्वतःवर खूप नियंत्रण येतं. अ, म्हणजे बोलण्यावर, म्हणजे फालतू किंवा अगदी काही विचित्र शब्द, अ, ज- याच्यावर नियंत्रण येतं. आपण अगदी मुद्देसूद बोलतो, जेवढं पाहिजे तेवढंच बोलतो, वायफळ बोलत नाही. हे जे आहेत, हे प्रकार ध्यानाने होतात. म्हणून त्याच्यासाठी रोज ध्यान हे केलंच पाहिजे. शिवाय कोणी काही बोललं तर त्याचा राग येत नाही, हे पण खूप महत्वाचं आहे. आपल्या शरीरात पूर्ण चेंजेस होत असतात. म्हणजे हृदयात होतात, त्याच्यानंतर आपल्या अ, जे पोटावर जे आतड्यात ज्या काही डिफिकल्ट असतील, अडचणी असतील, तर त्याच्यावर पण ते होतात. त्याच्यानंतर एखाद्याचा हात थरथरत असेल, किंवा एखाद्याला म्हणजे आता ऍक्च्युली मला सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता बोलायचा. मागच्या वेळेस मी हे मुलांचं सेशन घेतलं, तेव्हा मला मी थोडी कॉन्फिडन्स मध्ये नव्हते. पण मी बोलले, डेअरिंग केलं. पण आज आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे. पण तरी अजून कमी पडतोय. ए, हे पण मी मान्य करते. पण आता आणि मॅडमने आम्हाला संधी दिली. त्याच्यामध्ये आम्ही थोडस मग त्या निमित्ताने आमची प्रगती होते. हम्म. कॉन्फिडन्स, आमचं स्टेज डेअरिंग तर येईल आम्हाला. थोडस आयुष्यात आम्ही कधी केलेलं नाही, पण ते स्टेज डेअरिंग आणि ध्यानाने येतंय. म्हणजे त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे, पण त्यात आमचं पण आहे श्रेय, की आम्ही तिथं डेअरिंग करून नावं देतोय, परत थोडं थोडं बोलतो आहे, असं सगळं करतोय. हे कशामुळे?
तर हे आमच्या ध्यानाच्या ऊर्जेमुळेच होतोय. एवढं सांगून मी माझं 2 शब्द थांबवते. अहो निलिमा मॅडम, हे तर मी बोलून दाखवलंच की मगाशी. तुम्ही होतात का नाही, की तुम्ही नावं देताय, तुम्ही पुढे येताय, हे महत्वाचं आहे, हेच महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय भीती हा वाटतेय ते ते काय महत्वाचं नाहीये. हा, हा, ती हा. काय भीती आज आहे उद्या नाही. आणि तुम्हाला तर नाही, तुम्हाला बोलण्याची सवय आहे. उगाचच भाऊ करू नका. तुम्ही काय करताय, एक एक बर्डन घेऊन अहो, येताय पुढे. हा. तर निलिमा मॅडम फार सगळ्यांपुढं उभे राहून सगळ्यांना शिकवणारे आहेत. पण बर्डन घेतलं की मग ते असं काही होत नाही. तर ते तुम्ही तुमचा टॉपिक निलिमा मॅडम ध्यानाचं महत्व आहे, महत्व. तर तुम्ही फायदे सांगायला बर. लागला. हा. तर महत्व कसं हा. सांगायचंय? आता सुजाता मॅडमनी आपल्याला हे फायदे सांगितले, बरोबर? शारीरिक, मानसिक हम्म, हम्म. आणि बौद्धिक. बौद्धिक. मग तुम्हाला महत्व सांगायचंय. मग महत्व कसं सांगायला पाहिजे, की ध्यान का केलं पाहिजे? तर आजकाल स्ट्रेस येत आहेत, नैराश्य येतंय, हा, डिप्रेशन येते, इथून बरोबर. सुरुवात हा, करा. आणि मग हा, ते ते सांगता विसरते. सांगता फायद्यांकडे गेला तर चालणार आहे. पण हो. सुरुवात तुम्ही याच्याप्रमाणे केली पाहिजे. महत्व काय? आता जसं अंजली मॅडमना आपण महत्वच सांगितलं, पण अंजली मॅडमना आधी पृथ्वीचा बदल, मग त्या हम्म. पृथ्वीच्या बदलाला आपण कसं पॉझिटिव्ह बघू शकतो, मग त्याचाच वापर आपण कसा करू शकतो चेतना वाढीमध्ये, असं त्या सांगणार आहेत महत्व. तुम्हाला जनरल महत्व दिले. म्हणजे तुम्ही असं सांगितलं पाहिजे ना, आज धावपळीची जीवन झालंय, किती धगधग आहे, धावपळ आहे. सकाळी घड्याळाच्या काट्यांवर चालावं लागतं. अच्छा. संध्याकाळी येतो, दमून भागून येतो, थकवा येतो. मग डिप्रेशन वाढत चाललंय. हवामान बदलल्यामुळं ताणतणाव वाढत चालले, अँझायटी येतेय, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स येत आहेत, रिलेशनशिप खराब होत चालल्या. आपल्याला आता तुम्ही उदाहरणाने छान पटवून दिलं, की तुम्ही कसे सामोरे जाताय, तुमच्यात कसे बदल झाले, हे तुम्ही सांगा. पण त्याच्या आधी गरज सांगायची आहे ना तुम्हाला, महत्व. मग हे तर सांगा. रिलेशनशिप हा. बिघडत चालल्या, आज इस्टेटीसाठी घराघरात भांडणं चाललेली आहे, कोणी कोणाचं ऐकून घेत नाहीये. मग सगळं आपण सुखच हरवून बसलेलो आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी एकत्र कुटुंबात 4 माणसं एकत्र राहत होती. आज आपण एकमेकांचं सहन करू शकत नाही. मग तिथे तुमचे अनुभव सांगा ना. मग ते ध्यानाचं महत्व झाले. कळलं बर. का? म्हणजे सांगताय तुम्ही, शेवटी शेवटी बरोबर घेतला होता महत्व सांगण्याचा सूर. तर तो सुरुवातीपासून पाहिजे. हम्म. आणि हा फोकस सिच्युएशनचा देऊन, मग आता हे तुम्ही असं उदाहरणात बोलताय आणि साधं बोलताय, हेच असंच पाहिजे नाही. आपल्या शब्दातच बोलायचंय आपल्याला. आणि हा थोडस मॅडम. विषयाला सुरुवात करून बोलायचंय. तर तुम्ही ते करणार आहात, असं काही नाही. तुम्ही शेवटी जे हा, बडबडला ना, ते तसलं काही नाहीये. तुम्ही बोलताच आहात. फक्त बर्डन घेऊ नका आणि ते काही असं मानू नका. हा ठीक आहे, तर मंगल मॅडमची भीती असू शकते. ते काही मी हा. नाकारत नाही. ते काही मी नाकारत नाही. काय पण ती आहे? घेऊ नका. ती विनाकारण भीती आहे. कारण हे तुम्ही म्हणताय ते तुमच्याच मध्ये एक अपलिफ्टमेंट पाहिजे ना. म्हणून बरोबर. प्रोफेशनल पद्धतीने ट्रेनिंग चालू आहे. प्रोफेशनल मध्ये असंच सांगतात. तुम्हाला सांगते, व्हिडिओ समोरच दाखवतात आणि समोरच दाखवून ते सांगतात, असं पाहिजे तसं पाहिजे. त्याशिवाय आणि मग अहो. आपण एकमेकांपासूनही शिकायचंय ना. तुम्हाला मी काय सांगतेय ते सगळे ऐकून बाकीचेही शिकणार आहेत ना. हो तर मॅडम, म्हणून तर आम्हाला तुमचा कधी राग येत नाही ना. हे हे हा, तर म्हणजे महत्वाचं आहे ना. हे मग तुम्हाला कारण एक तुम्ही टेक्निक सांगितलं. आम्हाला तयार करता आहेत आणि येस, ते तयार चांगलं करतो. तयार करताय. आणि तुम्ही ते पुढे येत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बाकीचे हं. बसलेतच की, न नाव देणारे बसलेतच की. तर असं नाही. निदान, पण- आणि हे सगळ्यात हं. महत्वाचं. तर ठीक आहे, चांगलं बोललात. फक्त अजून तयारी करा आणि काही हा, वाटलं करते. तर करा. बाकी पॉइंट हो. पीपीटी मी तुम्हाला नंतर करणारच आहे. पण आधी मला अर्धा तास तुम्ही बोलून सगळ्यांनी दाखवल्या, की मग पीपीटी करू आपण, पत्रक त्याच्यानुसार ठरवू. हे सगळं नंतर होणार आहे. ठीक आहे, हा, चला ते आपलं करते मी. चार. कारण हो. आता काय केलं मी, काही लिहिलं नाही, काही नाही, काही नाही, फक्त येऊच ब्लँक नका. शीट, तुम्हाला फक्त सांगू का, तुम्हाला खरं जर परफेक्ट फ्रँकली व्हायचं बोलले. असेल, तुम्हाला जर हं, खरं परफेक्ट व्हायचं असेल ना, तुम्ही काय हं. करा, की काही न लिहिता घरात बडबडायला सुरुवात करा, बस.
हा भिंतीच्या तेच धारा. बरं. सगळ्यांना मी हेच सांगते, बघा कसं सुंदर बोलणार आहात तुम्ही. कारण अहो 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही तयार झालेला आहात, तुम्ही बिलीव करत हो. नाहीये. तर तुम्ही हा भिंतीसमोर जायचं, आरशासमोरही नका जाऊ, भिंतीसमोर जा आणि बोलायला, बघा काय सुंदर होणार आहे, मस्त होणार आहे. लिहूच नका, मी तर म्हणेल. हा नाही लिहायचंच नाहीये, फक्त मी काय झालं, मी परवा रात्री झोपताना मी सगळं मनन बोलले ते मनात सगळं. हा तसं ठीक आहे, पण ठीक आहे, तरी तसं करा. पुष्कळशा गोष्टी राहिल्यात त्या, म्हणजे माझी नाही सुरुवात राहू मला. दे, राहू दे हं, सवयीने. आणि हे राहिलं ना, त्याच्याबद्दल खंत हं, एक बाळगायची नाही, म्हणजे सुंदरच होणार. तिथे हा कोणाला माहितीये तुम्ही 4 पॉइंट तयार केले तर 1च पॉइंट बोलताय? हा काही नसतं कोणाला माहिती. गोष्टी सांगा, उदाहरणं सांगा. आता तुम्ही जसं बोललात तसं उलट छान होतं, की मग माझं असं होतं, मग मी अशी रिॲक्ट होत नाही, मग माझं बोलणं थांबलं. हे सुंदर आहे ना, हे अनुभवाचे बोल आहेत. तर असंच बोला. ठीक आहे, चला आपला कार्यक्रम सुरू झाला असेल तिकडं. लिंक वेगळी आहे का, हीच आहे? आल्यात का शुभांगी मॅडम? हीच लिंक आहे. थँक्यू, मला वाटलं मी चुकीच्या धन्यवाद. ग्रुपमध्ये आली का काय. नाही, आमचं जरा ट्रायल चाललेत जरा. मी म्हटलं मला शुभांगी मॅडम. वाटलं की मी चुकीच्या घरात घुसले वाटतं, असं दिसतंय. म्हणून मी पुन्हा चेक केलं. एकदम निलिमा मॅडम कसं काय गेले का? हा, निलिमा मॅडम क्लोजिंग करतात वाटतं आजच्या क्लासचं. प्रशिक्षण चाललंय ना, चांगली प्रशिक्षणाच्या गोष्ट आहे. ट्रायल चालल्यात. चांगली गोष्ट आहे. चला हो शुभांगी मॅडम, मॅडम. आता आपण पुढे जायचं म्हटल्यावर जरा शिकायलाच लागणार ना सगळं. Yes. आपण त्यांना का काय मागं बोलायची? राहायचं? शुभांगी मॅडम तुम्ही सांगा, निलिमा मॅडमना बोलायची भीती आहे का हो कोणासमोर? हो. अगं बाई, वेळेचं नाही काय येत बोलतात मला मॅडम. माहितीये की चांगलं. मग त्यांना मी जेवढी ओळखते तेवढं कोणीच ओळखत नाहीये. बोलू शकतात का नाही तेवढं सांगा फक्त. अगदी अगदी चांगलंच बोलू मग शकतात. आणि आता म्हणे आम्हाला बोलता येत नाही म्हणे. सगळं करू नाही शकतात त्या. मॅडम, असं स्टेजवर म्हणा किंवा असं म्हणजे अहो, प्रॉपर ते काय जो समजत असतं ना. नसतं. नाही, स्टेज काय असतं, आपण समजत. जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत आपल्याला भीती वाटते, पण एकदा केलं ना हा मग लक्षात येतं की जमतं आपल्याला. आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, असं काही नाही. हा नाही त्या नाही आपल्या ते कल्पना आहे, आहेत. पण हा जो कॉन्फिडन्स आहे ना, आ, तो जेव्हा आपण एक दोनदा असं बोललो तरच तो हो, डेअर भीतीच होतो ना. निघून जाते. म्हणजे आपण या पुस्तकात काय बघतोय की आपण आपली पण एक प्रतिमा बनवतो. हो. ती प्रतिमा जी बनवतो, असं वाटतं की मी तशी आहे, मला जमणार नाही, मला कॉन्फिडन्स नाही. मग जेव्हा ती प्रतिमा, मग अशा प्रतिमा बनवण्याचे पण तोटे आहेत ना आपले. ना तशा प्रतिमा नाही बनवायच्या आपण आपल्याबद्दलच्या.